नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पूनम आर्ट चॅनलमध्ये। आज आपण चिकनची भाजी बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी प्रथम सर्व मसाले इथे काढून घेतलेले आहेत आणि चिकन हळद, मीठ आणि अद्रक लसूणच्या पेस्टमध्ये शिजवून घेतलेलं आहे। हे मी अळणी पाणी बाजूला काढून ठेवलेलं आहे। एका साईडला कांदा, टोमॅटो, थोडंसं सुकं खोबरं, लसूण आणि अद्रक याची पेस्ट करून घेतलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं आणि जी आपण अद्रक, लसूण, सुकं खोबरं, कांदा, टोमॅटोची जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती तेलात टाकायची आहे। मी इथे ती पेस्ट तेलामध्ये टाकलेली आहे। ही पेस्ट एकदम तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची। म्हणजे त्याच्यामधील कच्चा कांदा, टोमॅटो हे व्यवस्थित भाजून निघतं। आता मी इथे हळद, मीठ, गरम मसाला, धना पावडर आणि घरचा गरम मसाला टाकलेला आहे। थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। हे एकदम छानसं परतून घ्यायचं। तेल सुटलं की जे आपण हळद, मीठ, अद्रक, लसूण लावलेलं आणि पाणी काढून घेतलेलं आहे ते या पेस्टमध्ये टाकून घ्यायचं। तुम्ही एकदम सुकी भाजी बनवू शकता। हे पाणी न टाकता फक्त सुके ग्रेव्हीमध्ये तयार करू शकता। मी थोडंसं पाणी काढून ठेवलेलं आहे ते टाकणार आहे। हे छान परतून झालं की आपण जे पाणी काढून ठेवलं आहे ते त्याच्यात टाकायचं आहे। भाजीला एकदम छान कलर आलेला आहे। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।